उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय। बाळासाहेबांच्या विचारांचा आणि शिवसेनेचा विश्वासघात उद्धव ठाकरेंनी केलाय। सरडाही रंग बदलतो पण यांच्या इतकं लवकर नाही। बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी मतदानाचा अधिकार गमावला पण हिंदुत्व सोडलं नाही, पण त्यांचे वारसदार म्हणवणारे सत्तेसाठी लाचार झाल्याचा जोरदार घणाघात शिंदेंनी केलाय। अहंकारी लोकांचा फणा 2024च्या निवडणुकीत या ठिकाणी जनतेनेच या ठिकाणी ठेचण्याचं काम केलंय। सत्तेसाठी लाचारी पत्करण्याचं काम कुणी केलं तेही आपल्याला माहित आहे। सत्तेसाठी लाचारी पत्करली आणि कमरेचं डोक्याला गुंडाळलं। ही अशी परिस्थिती निर्माण ज्यांनी केली त्यांना 2019ला शिवसेनेच्या मतदारांशी विश्वासघात त्यांनी केला। बाळासाहेबांचा विश्वासघात त्यांनी केला। बाळासाहेबांच्या विचारांचा विश्वासघात त्यांनी केला। मराठी माणसाचाही विश्वासघात केला, हिंदुत्वाचाही विश्वासघात केला। अशा विश्वासघातकी माणूस या महाराष्ट्राने कधी पाहिला नाही। आता निवडणुकांचं वारं फिरायला लागल्यावर यांना हिंदुत्व आठवतंय, यांना मराठी माणूस आठवतोय। सरडाही रंग बदलतो पण इतक्या वेगाने रंग बदलणारा सरडा देखील या महाराष्ट्राने पाहिला। मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय होणार? बाळासाहेबांचे वारसदार। अरे बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लात मारली पण विचार सोडले नाहीत। वारसदार म्हणणारे सत्तेसाठी त्यांनी लाचारी पत्करली। हा महाराष्ट्र याला साक्षीदार। राष्ट्रभक्त देशभक्त RSS यांना टोमणे मारता। आपत्ती संकटात त्यावेळेस RSSचे लोकही असतात। मी कुणाशी तुलना करताय? देशद्रोह्यांची तुलना देशभक्तांशी। हे तुमचं हिंदुत्व आहे। राम भक्तांना हरामखोर म्हणणारे कोण? हनुमान चालीसामध्ये जेलमध्ये घालणारे कोण? सगळं झालं, सगळं करून वरून म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही। मग हनुमान चालीसा म्हणणाऱ्याला जेलमध्ये टाकलं त्यावेळी तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं? मिठी नदीच्या गाळातही पैसा खाल्ला। आता मिठी नदीच्या गाळात पैसे खाल्ल्याने ते गाळात रुतत चाललेले आहेत। कुठं पैसे खायचे, काय करायचं? पण मिठी नदीच्या मगर मिठीतून कोणी सुटणार नाही, हे मात्र पक्क लक्षात ठेवा। तो कोणतरी आहे ना, काय दिनो काय दिनो हा, त्याची चौकशी सुरू आहे वाटतं। चौकशी सुरू आहे ना सध्या। मग दिनूने तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोर्या होईल ते काय करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।